कर्जत तालुक्यातील मिरचोली येथील आदिवासी कातकरी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदेशीर वॉल कंपाऊंड उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गंभीर प्रकरणाला श्रमजीवी संघटना कर्जत यांनी वाचा फोडत आदिवासी कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीचं संरक्षण करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी बायवाबाई चंदर वाघमारे आणि संगीता प्रकाश वाघ यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच कर्जतचे प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मिरचोली येथील सर्वे क्रमांक 25-1 अ, 25-1 ब, 25-1 क व 25-1 ड ही जमीन त्यांच्या कातकरी आदिवासी कुटुंबांच्या हक्काची असून संबंधित जमिनीच्या हस्तांतरणास बंदी असल्याचं त्यांनी अर्जात नमूद केलंय। आपली जमीन बिगर आदिवासी व्यक्तींनी बळकावू नये यासाठी संबंधित ठिकाणी आदिवासी जमीन असल्याचं सूचना फलक लावण्यात आलं होतं, मात्र हा फलक जबरदस्तीने उपटून फेकण्यात आल्याचा तसेच त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे वॉल कंपाऊंड उभारण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। या प्रकरणात विवेक वसंत कुलकर्णी आणि पिकार्डची फार्म्स अँड इन्स्टेटचे भागीदार यांच्यावर तक्रारदारांनी आरोप केले आहे। संबंधितांकडून संगनमतानं अतिक्रमण करण्यात आल्याचा दावा अर्जात नमूद करण्यात आला आहे। तसेच या प्रकाराला विरोध करण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलांना दमदाटी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर श्रमजीवी संघटना कर्जत यांनी आदिवासी कुटुंबाच्या बाजूने भूमिका घेत या कथित अतिक्रमणाच्या प्रकरणाला वाचा फोडली आहे। आदिवासींच्या जमिनीवर अशा प्रकारे अतिक्रमण होत असेल तर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून संबंधित जमीन व आदिवासी कुटुंबांच्या हक्कांचे संरक्षण करावे अशी मागणी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। या प्रकारामुळे आदिवासी कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। तसेच पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि कथितरित्या उभारण्यात आलेले बेकायदेशीर वॉल कंपाऊंड तत्काळ हटवावे अशीही मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली आहे। दरम्यान या तक्रारीतील आरोपांची संबंधित प्रशासन व पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन व महसूल विभाग कोणती भूमिका घेतात तसेच कथित वॉल कंपाऊंड बाबत कोणती कारवाई केली जाते याकडे मिरचोली परिसरातील नागरिकांसह आदिवासी समाजाचे लक्ष लागले। पुन्हा समुदायाशी बोललो पण नाही ना, त्याच्यामुळं दोन शब्द आम्ही बोलतात सरकारला विनंती करता का आमची जागा आम्हाला द्यावी। केलाय मुंबईवाले ते आमची जागा आम्हाला खुली पाहिजे। आम्ही गरीब भाडं केले, आम्ही गरीब माणसं, आम्ही शिकले नाही, आम्हाला बोलता पण येत नाही समोर मोठ्या माणसाचं, म्हणून आम्ही तक्रार करत आहे। माझं नाव संगीता प्रकाश वाघ आणि मला इथं नेरळला दिले, नेरळ वाल्मिकी नगर इथे। तर आमच्या बाबाची जागा तिकडं आहे वाकर मिरचोलीला। तर तिथं आम्ही 1 महिन्यापूर्वी गेलेलो तर प्लेन जागा होती, तर ना परत 1 महिन्यापूर्वी आता गेलो तर प्लेन बोर्ड लावलेला, तर तो बोर्ड काढून टाकून दिला खाली आणि मग आता काही कंपन्या मारल्यात। आमची जागा आम्हाला पाहिजे ना, जाऊन देत पण नाही जाग्यामध्ये, मग आमची जागा आम्हाला खुली करून पाहिजे। आम्ही गरीब माणसं, आदिवासी कातकरी समाज आमचा, हे आमचे सगळे नातेवाईक आहेत। आम्ही गरीब माणसं मोलमजुरी करून खातोय, आमच्याजवळ पैसे कुठून ते मोजणी आणायला, त्या या आमची जागा आहे ती सगळी काढून द्यावा। जय आदिवासी, मी वैभव विजय पवार, श्रमजीवी संघटना तालुका निरीक्षक। आमचे कार्यकर्ते प्रकाश वाघ यांची त्यांच्या पत्नीची वाकर येथे मिरचोली मौजे मिरचोली येथे सर्वे नंबर 25मध्ये 90 गुंठा जमीन आहे, तरी तिथील पिकाडेली फार्म यांनी प्रायव्हेट बिल्डरकडनं तिथे प्रायव्हेट लेआउट करून या लोकांची जमिनीचा हिस्सा बदल कोणतीही जिल्हाधिकारी किंवा कोणतीही परमिशन न घेता परस्पर हिस्सा बदल केलेली आहे। तसेच त्या जागेवर प्लॉटिंग पाडून विक्री सुरू आहे। आमच्याकडे ज्यावेळी तक्रार आली तेव्हा आम्ही तिथे प्रायव्हेट सर्वे करण्याचं हे केलं, त्यानुसार यांच्या हद्दीमध्ये बोर्ड लावण्यात आला होता, आदिवासी बोर्ड। इथे कुणी अतिक्रमण करू नये, तरी सदर बिगर आदिवासी प्लॉट धारक यांनी तो बोर्ड काढून टाकला। तसेच या लोकांना तिथे जाण्यास मज्जाव करतात आणि वॉल कंपाऊंड, तारेचे कंपाऊंड करून मोक्याच्या ठिकाणी असलेली यांची जागाही कब्जा केलेली आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आमच्या गरीब कातकरी कुटुंबांना त्यांची जागा मिळवून द्यावी। तसेच जे कोणी बिगर आदिवासी
बांधकाम व्यावसायिक भूमाफिया आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, यासाठी आज आम्ही नेरळ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिलेला आहे. तसेच पुढेही तक्रारी करणार आहोत, याचा पाठपुरावा करतो. तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांना नम्र विनंती आहे की सदर मुंबईवाले तसेच जो बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्यावर आदिवासी प्रतिबंध जमीन प्रतिबंध कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ते शासन करण्यात यावे. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, माथेरान.